उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा चौक इथं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले। यावेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब, सुनील प्रभू यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला। तर तिकडे ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला। जळगावात महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। पोलीस कवायत मैदानावर हा सोहळा संपन्न झाला। वाशीमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। शहरातील पोलीस कवायत मैदानावर शासकीय समारंभ पार पडला। कृषी मंत्री आणि पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। अकोल्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शहरातील शास्त्री स्टेडियमवर पोलिसांचं संचलन पार पडलं। तसंच यावेळी 106 हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली। रायगडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। अलिबागमधील पोलीस परेड मैदानावर मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला। मंत्री आदित्य तटकरे ध्वजारोहण केले। यावेळी रायगड पोलीस दलातर्फे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा आणि संस्थांचा गौरव करण्यात आला। मुंबईत महापालिकेच्या शाळांच्या धोकादायक इमारतींमुळे विद्यार्थ्यांचं स्थलांतर होऊन गळती वाढते। त्यावर ठोस धोरण आखण्यासाठी महापौरांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी पालिकेच्या प्रशिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी केली। पावसाळ्यापूर्वी सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची इमारत, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची 15 मेपूर्वी तपासणी करून दुरुस्तीचे आदेश देण्यात आले। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने हे आदेश दिले। मुंबईतील हँडकॉक पुलाच्या कामाला वेग आलेला आहे। तर बीडी चाळ परिसरातील अतिक्रमणांवर अखेर रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई करत 45 अनधिकृत बांधकामं पाडून टाकली आहेत। झोपडपट्ट्यांसह काही 2 मजली आणि 3 मजली बांधकामांचाही समावेश आहे। 5Gच्या मुंबईतून बंगळुरू, अहमदाबाद, दिल्ली, गोरखपूर इथं जाणाऱ्या अनेक विमानांना विलंब झाला। तर काही विमानसेवा रद्द करण्यात आल्या। त्याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला। त्यामुळे मुंबई विमानतळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊसाची FRP दिल्याची बनावट माहिती सादर केल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राजू शेट्टी यांनी कारवाईची मागणी केली। अजूनही जवळपास 3500 कोटींची थकीत असून शेतकरी अडचणीत आहेत। साखर आयुक्तांनी चौकशी करून दोषींवर जप्ती करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्ची आणि कुटुंबाशी संबंधित जवळपास 700 कोटींची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी ईडीला मिळाली। त्या मालमत्ता गुन्हेगारीच्या पैशातून उभ्या करण्यात आल्या। तसंच त्या बेनामी आणि विविध स्तरातील मालकी रचनेत लपवण्यात आल्याचं न्यायालयानं नमूद केलं। भिवंडी वाहतूक शाखेनं बेकायदा 48 रिक्षा आणि 40 दुचाकी जप्त केल्या।